आमच्या आजी म्हणतात, पारंपरिक वस्तू टिकाऊ तर असतात, पण त्यात शिजवलेलं, ठेचलेलं अन्न तेवढंच रुचकर लागतं. आज मार्केटमध्ये जाताना दगडी खलबत्ता दिसला आणि आजीच्या सांगण्यावरून मी कसा वापरात आणला. काय होतं की 6 महिने वापरल्यावर सुद्धा थोडासा पांढरटच दिसतो किंवा 2-3 वेळा धुतल्यावरही कचकच लागते. प्लेन काळा क्षार कसा होईल, कसा वापरात आणायचा पाहूयात. खलबत्ता आणल्यावर सर्वात आधी अर्धा ते पाऊण तास असा पाण्यात ठेवायचा. त्यानंतर घासणीने घासून धुवून कोरडा करून घ्यायचा. आता कोरडा केल्यावरही यात पाणी जिरल्यावरही तर तुम्ही पाहू शकता खलबत्त्याचा रंग अगदीच पांढरट आहे, कारण छनी हातोड्याने आकार देताना त्याला असे ठोके पडतात. आतपर्यंत दगड कोरला जातो, म्हणून असा पांढरट होऊन त्यात आपण जेव्हा ठेचतो तर कचकच लागतं. तर आता खलबत्त्यात मी अगदी थोडेसे तांदूळ घालून घेतले. आता खलबत्त्याखाली एक रुमाल अंथरूयात आणि खलबत्ता अशा जागेवर ठेवायचा की खालून किचन ओट्याच्या लादीला सपोर्ट पाहिजे अशा जागेवर ठेवायचा. म्हणजे आपण जरी इथे खलबत्त्यात काही ठेचलं किंवा फुटलं तरीसुद्धा लादीला धक्का पोचणार नाही किंवा टिचणार नाही लादी. बसेल तेवढे तांदूळ घातल्यावर अर्धा ते पाव कप एवढं पाणी घालून गोल गोल फिरवून असे हे तांदूळ यात त्याची पेस्ट करून घेतली. तांदळाची पेस्ट काळी होईपर्यंत यात बारीक असे हे तांदूळ कुटून घ्यायचे आणि आता याच तांदूळाच्या पेस्टने असं आतमध्ये घासायचं, म्हणजे जे ठोके पडलेले असतात ते सुद्धा असे प्लेन व्हायला मदत होते किंवा या पेस्टने थोडंसं असे जे करपे असतात तेही चिकनसर होतात. वरूनही मी थोडीशी तांदळाची पेस्ट लावून घेतली. सर्व बाजूने असे हे तांदूळाने घासून घ्यायचा. तोपर्यंत ही तांदळाची पेस्ट खलबत्त्याला चोळायची की जोपर्यंत ही पेस्ट काळी होत नाही तोपर्यंत चांगलंच हा खलबत्त्याला घासत राहायची आहे. आता यानंतर आपण जो खल आहे त्यालासुद्धा किंवा मुसळे आहे त्यालासुद्धा अशी तांदळाची पेस्ट लावून घेऊयात किंवा चोळून घेऊयात. त्यानंतर धुतानासुद्धा आपल्याला घट्ट हाताने चांगलं चोळून चोळून धुवायचं आहे, नाही की अगदी अलगद हाताने किंवा हलक्या हाताने नाही धुवायचा. तर चोळून चोळून असा घट्ट हाताने खलबत्ता धुवून घेऊयात. आणि धुतल्यानंतर आता पुन्हा यात आपण उडद डाळ थोडीशी कुटून घेऊयात. तर इथे मी अर्धा तास अगोदर उडद डाळ अशी भिजू घातली होती. एक 3 ते 4 चमचा उडद डाळ मी भिजवून घेतली किंवा एक 10-15 मिनटं भिजली तरीही चालेल. 3 ते 4 चमचे भिजलेली उडीद डाळ खलबत्त्यात घालून जशी आपण तांदूळ बारीक करून घेतले तसंच त्याच पद्धतीने गोल गोल फिरवायचं आणि गोल गोल फिरवून बारीक अशी उडीद डाळसुद्धा कुटून घेऊयात. तर हे पहा, जमेल तेवढी बारीक मी इथे उडीद डाळ ही करून घेतली की उडीद डाळीचा रंगही काळा झाला पाहिजे तोपर्यंत ही डाळसुद्धा खलबत्त्यात अशी कुटून घेऊयात. अजून आपण 1 ते 2 वेळा डाळ अशी गोल गोल करून फिरवून घेऊयात. चांगली खलबत्त्याला सर्व बाजूने लागली पाहिजे तोपर्यंत अशी ही डाळ फिरवत फिरवत बारीक करून घेतली. तर हे पहा, आता थोडासा रंग उडीद डाळीचा सुद्धा काळा झाला आहे. आता ही जी डाळीची पेस्ट आहे त्या डाळीच्या पेस्टनेच अजून तांदूळासारखं आपण खलबत्त्याला लावून घेऊयात. तर बाहेरची बाजूही अशी उडीद डाळीच्या लेपने आपण घासून घेऊयात. तर हे पहा, हा उडीद डाळीचा लेप मस्त असा खलबत्त्याला लागला पाहिजे म्हणून घट्ट हाताने अजून चोळून चोळून घासून घेऊयात. आणि आता 2 ते 3 वेळा पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेऊयात. तर तुम्ही आता बघू शकता खलबत्त्याचा रंग थोडासा काळसर झाला आहे, म्हणजे प्लेन असा हा घासला गेला आहे की काहीही कुटताना त्याचे कण निघणार नाहीत किंवा कचकच लागणार नाहीत. तर हे पहा, चांगलं उडीद डाळ मी अशी यात बारीक करून घेतली, लेप चांगला लावून घेतला आणि हाताने सुद्धा चांगलं चोळून चोळून धुवून घेतला. आता मुसळी किंवा खलही चांगलं उडीद डाळीने घासून पुन्हा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात. आणि धुतल्यानंतर आता कोरडा करून घेतला, चांगल्या कॉटनच्या कपड्याने पुसून घेतला. तर आधी आपला खलबत्ता कसा होता तुम्ही पाहू शकता आणि आता कसा झाला आहे. आता अजून याला तेलाने पुसून घेऊयात. यासाठी मी 1-2 चमचा एवढं गोड तेल घेतले. त्यात अर्धा ते पाव चमचा हळद घालून घेऊयात. तेलामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात आणि तेल आणि हळद खलबत्त्यात घालून घेऊयात. याने काय होईल की जे खलबत्त्याचे ठोके आहेत त्यात तेल आणि हळद चांगली मुरेल. जेव्हाही आपण खलबत्त्यात काही ठेचू तर खलबत्ता किंवा मुसळी म्हणजे खलबत्त्याला लागली तर दगडाचे कण उडणार नाही आणि कचकचही लागणार नाही. म्हणून तेल हळद चांगलं असं मुसळीला किंवा खलला आणि बत्त्याला लावून घेऊयात. आणि तेल हळद लावल्यानंतर आता आपण हे
असंच ठेवून देऊयात. तर आता आपण हे रात्रभर तेल आणि हळद खलबत्त्यात मुरेल ठोक्यांमध्ये म्हणून हे रात्रभर ठेवूयात. तुम्ही हवं तर असंच ठेवू शकता. मी यावर असा रुमाल टाकून देते म्हणजे मुंगी किंवा झुरळ वगैरे यात जाणार नाही. तर आता रात्रभर मी असंच ठेवलं होतं. आता हळदीचं तेल चांगलं ठोक्यांमध्ये जिरलं आहे. धुवून घेऊयात, पुसून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता खलबत्ता मस्त काळाशार तर दिसतोच आहे. पण आत्ताच जर यात काहीही ठेचलं तरी खल आणि बत्ता एकमेकांना लागून त्याचे कण उडणार नाहीत आणि कचकचसुद्धा लागणार नाही. तर आजीच्या पद्धतीनुसार मी असा दगडी खलबत्ता वापरात आणला. आजीची पद्धत आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारे नक्की कळवा. रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.